भारतातील बिहार येथे असलेले महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्यासाठी बौद्ध अनुयायीकडून मागील कित्येक दिवसापासून हे जे आहे ते आंदोलन चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून हिंगोलीच्या वसमतमध्ये सर्वच बौद्ध कार्यकर्ते समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्रित या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्त करा नेमकं या निवेदनाअंतर्गत काय मागण्या असतील जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ॲडव्होकेट तेलगुटे साहेब। मैं ये कहूँगा कि बुद्ध विहार ये हमारा है और बुद्ध विहार छुड़ाने का और बुद्ध विहार हमारा होने की वजह से हमारा जन्म सिद्ध हक है कि ये बुद्ध विहार हमारा ही है और हम जन्म सिद्ध हक होने की वजह से ये इसके लिए हम जान की बाजी लगा देंगे, प्राण न्यौछावर कर देंगे, लेकिन हम बुद्ध विहार रहेंगे और जिंदा रखेंगे। और ये हमारे बड़े भाई जो है जापान, श्रीलंका, बर्मा, ये लोगों को जागरूक करेंगे कि भाई हम तो लड़ रहे हैं लेकिन आप हमारे बड़े भाई हैं, आप भी हमारे साथ में रहो। और ये छोटा सा एक्ट है, ये इसका नस्तनाबूद करके भगवान बुद्ध को छुड़ाओ। वो बंदिश है इस वक्त। अहम सवाल उठाया है ये कि बुद्ध विहार में जो भगवान बुद्ध है वो विष्णु के अवतार है, ये गलत और झूठा प्रचार है। क्योंकि अगर ऐसा होता तो हर मंदिर में भगवान बुद्ध की मूर्ति लगाई जाती थी। विष्णु की मूर्ति वहां पर भगवान बुद्ध लगा था, गणपति की मूर्ति वहां पर भगवान बुद्ध लगाया जाता। लेकिन कोई भी ऐसे जगह नहीं है जाकर हिंदुओं के देव देवता हैं वहां पर भगवान बुद्ध नहीं है, इसलिए झूठा याचिका दाखल किए वो जल्दी खारिज होना चाहिए। तुम्ही मिळून खाना, आपला बुद्ध त्यांचा बुद्ध असं म्हणण्यापेक्षा तुम्ही सोबतच राहा। आणि एकट्या बाबानं पूर्ण देश बदललाय, तर आज तुम्ही एवढे मोठे बाबा आहेत तर तुम्ही असा सामना करू शकणे। आपला बुद्ध आपण आपल्या हाती घ्या आणि त्यांना हाकलून द्या आणि तुम्ही बुद्ध म्हणून राहा, बस संपला माझा विषय। की 1949चा कायद्यानुसार संविधानानुसार जो आता सध्या तिथला ऍक्ट चालू आहे तो ऍक्ट रद्द करा आणि संविधानानुसार तिथला कायदा लागू करून बौद्धाचं विहार महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या। या देशामध्ये संविधानानुसार प्रत्येक हिंदू धर्मातील लोकांना ज्याचं अस्तित्व ज्याचं श्रद्धास्थान असेल, मुस्लिमांचं मस्जिद असेल, हिंदूंचं मंदिर असेल, ते ज्याच्या त्याच्या ताब्यात आहे। पण एकमेव या देशामध्ये महाबोधी विहार असं आहे ते बुद्धांचं अस्तित्व असून ते देखील बुद्धांच्या ताब्यात नाही। तिथं ब्राह्मणाचं वर्चस्व चालतंय, आजही ब्राह्मणाच्या ताब्यात आहे। ब्राह्मणाने तिथून हटावं आणि ते तात्काळ इथल्या शासनाने ते बौद्धांच्या हातामध्ये द्यावं, हेच आम्ही इथल्या जे शासनाला आहे ते आव्हान करतो। आणि जनतेला एवढं सांगू इच्छितो की जनतेने बौद्ध जनतेनं या लढ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं आणि आपला बुद्ध या हिंदूच्या ताब्यातून ताबडतोब निघून काढून घ्यावं। आमचं जे बौद्ध विहार आहे महाबोधी महाविहार हे मात्र बौद्धांच्याच ताब्यात द्यायला पाहिजे। तिथला मेन पुजारी आणि त्याचा जो मुख्य जो आहे तो बौद्धच असला पाहिजे। सध्या तिथं हे सर्व ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि आलेला सर्व फंड ते त्या ठिकाणी न वापरता इतरत्र वापरत आहेत। म्हणून भारतातील सर्व लोकांनी, भारत के सभी लोगों ने एकत्र आकर ये बुद्ध विहार ब्राह्मणों के ताबे में जो छोड़ के अपना मिलाना चाहिए और खुशी से सभी लोगों ने इस मोर्चा में इस धरने में भाग लेना चाहिए। ती भूमिका उदासीनतेची बिहार राज्याचीच नाही तर पूर्ण केंद्र शासनाची आहे, मोदीची आहे, भाजपची आहे, RSS वाल्याची आहे। कारण या देशातच नव्हे तर जगामध्ये सगळ्यात श्रीमंत देवस्थान कोणतं जर असेल तर सगळ्यात जास्त पैसा, सगळ्यात जास्त निधी, सगळ्यात जास्त सोनं, सगळ्यात जास्त जे काही तिथं खजाना जमा करणारे या जगातलं श्रीमंत देवालय कोणतं असेल तर ते बुद्धगया आहे। आणि या जगातल्या जवळपास 140 राष्ट्रांमधून या महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये तिथून फंड येतो वेगवेगळ्या पद्धतीनं। मग त्यामध्ये कोणी आर्थिक पद्धतीने असेल, कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं विकासात्मक असेल, अशा पद्धतीचं या जगातला सगळ्यात श्रीमंत देव आणि त्या बुद्धगयाला आपल्या ताब्यामध्ये ठेवून त्या बुद्धगयाच्या ठिकाणी आलेला फंड, तो आलेला बजेट, तो आलेला फंड इतर हिंदू देवस्थानचं उभारणीसाठी वापरला जातो आहे। आणि हा जो कारभार आहे सर्रासपणे आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय, अशा पद्धतीचं हे शासन या देशामध्ये आपल्यावरती थान मानून बसलेलं आहे, आपल्या बोखांडीवरती आहे। आणि याला जर आपल्याला चारी मुंड्या चित करायचं असेल तर ते
मला वाटतं जगातल्या सगळ्या देशांनी त्या आंदोलनामध्ये गेल्या वर्षी होतो त्यावेळेस त्या ठिकाणी अमेरिकेचे पूजनीय बनते आपल्या महाराष्ट्रातून पर्वते खंदारे यांची बाईट होती अमेरिकेच्या बनतेजी सोबत. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, अमेरिकेचे बनतेजी म्हणतात कि भारत के अंदर परिवर्तन की भाषा और परिवर्तन लाने की जवाबदारी और वो हिम्मत खाली महाराष्ट्र के बौद्धों में आए और महाराष्ट्र के बौद्धों में वो हिम्मत है. इसलिए महाराष्ट्र के बौद्धों ने अगर ठान लिया तो ये बुद्ध भूमि महाबोधि गया जो बुद्ध विहार है वो बौद्धों के कब्जे में कभी भी वो ला सकते, कभी भी ये हिरा के वहां से त्या बनतेजीने मांडली. मला या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या बौद्धांना एवढीच विनंती करायची आहे की महाबोधी विहार मुक्ती आंदोलन हे जोपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक खेड्यात आणि प्रत्येक घराघरामध्ये जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं महाबोधी विहाराला न्याय मिळत नाही. आणि खरा बुद्धाचं अस्तित्व जात धर्म पंथ पक्ष हे सगळं बाजूला ठेवून आपला बुद्ध, माझा बुद्ध, माझ्या येणाऱ्या पिढीचा बुद्ध हा धोक्यामध्ये आहे. आणि तो धोक्यातला बुद्ध मला जर वाचवायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातामध्ये हात घालून एक व्यापक स्वरूपाचं तालुका वाईज आणि जिल्हा वाईज आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. सर्वांना जय हिंद. नक्कीच या ठिकाणी बौद्ध धर्मियांचं श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार जे आहे ते बिहारमध्ये असलेलं महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिलेले. यामध्ये प्रमुख जे मागण्या आहेत महाबोधी महाविहार मुक्त झाली पाहिजे. भारतातून महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आंदोलन हे जे आहे ते चिघळत चाललेले आहे आणि नक्कीच बिहार सरकारची उदासीनता पाहता बिहार सरकार नक्कीच या आंदोलनकर्त्यांना न्याय कधी देणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी हिंगोली वसमतवरून भगवान जाधव.